नाशिकच्या सटाण्यातून पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर येते आहे। पौर्णिमेच्या मध्यरात्री जुन्या अमरधाम स्मशानभूमीत काही उच्चभ्रू लोकांनी मांत्रिकाला सोबत घेऊन अघोरी पूजा केली आहे। चितेच्या राखेवर लिंबू अंडी ठेवून हा जादूटोणा करण्यात आलाय। पूजा उरकून संशयित फरार झाले तर या विकृती विरोधात परिसरात तीव्र संताप उसळलाय। नमस्कार, आपण या ठिकाणी उभे आहोत। ते ठिकाण जे आहे सटाणा नगर परिषद हद्दीतील जुने अमरधाम या ठिकाणी। आत्ता वेळ झालेली रात्री कंप्लीट 12:05 म्हणजे एक या ठिकाणी अत्यंत धक्कादायक प्रकार आपल्याला इथे या ठिकाणी बघायला मिळालेला आहे। म्हणजे 30 तारखेच्या मध्यरात्री साधारण 11:40-45 आसपास इथे आम्ही काही मित्रमंडळी उभे होतो। तर त्या ठिकाणी 2 गाड्या अमरधामच्या गेटवरती येऊन थांबल्या आणि अतिशय हायफाय गाड्या होत्या। एक फॉर्च्युनर होती आणि एक दुसरी साधारण गाडी होती। त्यांचे नंबरही आपल्याकडे आहेत, परंतु ते या ठिकाणी एक्सपोज करत नाही। परंतु या अमरधाममध्ये रात्री 11:30 नंतरच्या म्हणजे मध्यरात्रीच्या दरम्यान पौर्णिमा होती साधारण, आणि या परिस्थितीमध्ये या ठिकाणी त्या लोकांनी एका मांत्रिकाला सोबत घेऊन काहीतरी अघोरी प्रकार केला की काय अशी शंका निर्माण झालेली आहे। या ठिकाणी या लोकांनी असा प्रकार ठेवलेला आहे। याच्यामध्ये आपल्याला नारळ, पिशवीमध्ये काही उडीद, फुलं, काही पूजेचं साहित्य, लिंबू आणि काहीतरी अंड आणि कवड्या अशा पद्धतीने हा प्रकार केलेला आढळून येतो। हा पुरोगामी महाराष्ट्रामध्ये पौर्णिमेच्या मध्यरात्री अशा पद्धतीने अतिशय भयावह, धक्कादायक आणि आपल्याला लाजवेल अशा पद्धतीने हा प्रकार करण्यात आलेला आहे। हा प्रकार आम्ही सर्वांनी बघितलेला आहे। आम्ही म्हणजे हे लोक ज्या वेळेस गाड्या उभ्या राहिल्या त्यावेळेस आम्हाला काही शंका आली नाही। नंतर ज्यावेळेस ते अमरधाममधून बाहेर आले नंतर बघितलं तर या ठिकाणी ते नारळ, लिंबू आणि इतर साहित्य जे आहे, कवड्या वगैरे ते ठेवलेलं आढळलं। हा प्रकार अत्यंत धक्कादायक आणि निश्चितच पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणारा प्रकार आहे। या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करीत आहोत। मध्यरात्री दरम्यान आम्ही प्रत्यक्ष या ठिकाणी घटनेची पाहणी केली आणि या ठिकाणी हा जो प्रकार आहे तो आढळून आलेला आहे। याची सखोल चौकशी झाली पाहिजे। नगरपालिका प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, यांनी या प्रकारासंदर्भात सखोल चौकशी करून हे प्रकार थांबवले पाहिजे, जेणेकरून इथला असणारी नागरी वस्ती जी आहे या नागरी वस्तीमध्ये किंवा इथल्या असणाऱ्या रहिवाशांमध्ये चुकीचे प्रकार किंवा चुकीचे संदेश जाणार नाहीत। असा हा जो काही प्रकार आहे हा थांबवला पाहिजे। हे खरं तर प्रशासनाने लक्षात घेतलं पाहिजे। धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।